देवपुरात ज्येष्ठ महिलांसाठी 17 लाखांच्या सभागृहाचे भूमिपूजन, आमदार अनुप अग्रवाल यांनी पाळला दिलेला शब्द। शहरातील देवपूर परिसरातील जगन्नाथनगर, मयूर शाळेजवळील श्री नवसाचे हनुमान मंदिर येथे ज्येष्ठ महिलांसाठी उभारण्यात येणाऱ्या सभामंडप व सभागृहाच्या कामाचे भूमिपूजन भारतीय जनता पक्षाच्या बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानाच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ. अल्पा अनुप अग्रवाल यांच्या हस्ते झाले। विधानसभा निवडणुकीदरम्यान हास्यमुक्ता ज्येष्ठ महिला नागरिक संघाच्या सदस्यांना आमदार अनुप अग्रवाल यांनी ज्येष्ठ महिलांसाठी सभागृह व सभामंडप उभारण्याचे आश्वासन दिले होते। दिलेला शब्द पाळत त्यांनी सुमारे 17 लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला असून या निधीतून 13 बाय 20 फूट आकाराचे सभामंडप उभारण्यात येणार आहे। या भूमिपूजन कार्यक्रमाला प्रभाग क्रमांक 6च्या उपमहापौर सौ. ज्योत्स्ना पाटील, नगरसेविका सौ. वैभवी दुसाने, नगरसेवक भगवान गवळी, नगरसेवक कमलेश देवरे आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते। हास्यमुक्ता ज्येष्ठ महिला नागरिक संघाच्या अध्यक्षा उषाताई कुलकर्णी, उपाध्यक्षा विजया शिंदे, सचिव शिल्पा पाटील, शीला ठाकरे, सुरेखा झालटे, कमल कुवर, विजया पाटील, प्रभावती शिंदे, कविता शिंदे, राशी सोनवणे, शीला बागल, सरला पाटील, सरला महाजन, मालती भामरे, मंगला पाटील, निर्मला पाटील, विमल कौठकर, सिंधुबाई चव्हाण, उषा पाटील, सिंधू महाजन, मालती कांबळे, कौशल्या वाघ, विद्या भामरे यांच्यासह संघाच्या पदाधिकारी व सदस्य तसेच परिसरातील ज्येष्ठ महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार। हास्य महिला ज्येष्ठ नागरिक संघ का सबसे हार्दिक सभी को अभिनंदन। जो भैया ने शब्द दिया था कि अपन यहाँ एक सभागृह बनाने वाले थे 20 बाय 30 का, वो जल्द से जल्द हॉल पूरा तैयार हो जाएगा। उसके बाद में जो शेड बनेगा वो भी शेड आगे तक लिया जाएगा ताकि जो महिलाओं को यहाँ दिक्कत आती थी, छोटे मोटे जो सांस्कृतिक कार्यक्रम ये लोग करना चाहते थे, वो यहाँ पे सब सांस्कृतिक कार्यक्रम यहाँ पे बेझिझक वो लोग कर सकते हैं। और आगे जो भी इनकी जो भी समस्या रहेगी भैया साहब के पास लेके आओ, हमारे पास लेकर आओ, हम हमेशा सदैव तत्पर हम तैयार रहेंगे। जो भी आपकी समस्या रहेंगी हम उसका निकाल करेंगे। भाभी आलेले आहेत। अनुप भैयांनी आमचं काम हे मंजूर केलेलं आहे। आमचा सभागृह आहे हास्यमुक्त महिला ज्येष्ठ नागरिक संघाचं, त्याचं उद्घाटन आज भाभीने केलेलं आहे। आणि निवडून येण्याच्या पूर्वी भैयाने आम्हाला शब्द दिलेला होता, तो त्यांनी तंतोतंत पाळला आणि आम्ही सुद्धा भैयाला त्या मोठ्या जागेवर बसवलेला आहे। आमचा आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठीशी राहील। अनुप भैयांनी असेच अनुपम्य सोहळे करत राहावे आणि आमच्या कार्यक्रमात भगवान उपस्थित असतो, त्याच्या पूजेला कमळाची फुलं असतात आणि मग काय होतं की वैभव येतं त्या कार्यक्रमाला आणि प्रफुल्लता येते। असे सगळे आमच्या मागे असल्यामुळे आमचं काम चांगलं होतं आणि असेच त्यांनी कामं करत आमचा सर्वस्वी पाठिंबा त्यांच्या कामासाठी राहील। आम्ही सदैव ज्येष्ठ बहिणी त्यांच्या पाठीशी राहू आणि हाच आशीर्वाद आम्ही भाभीला पण मागतो आणि भाभीकडनं आम्ही शब्द पण घेतो की आमच्या प्रत्येक कामाची दखल त्यांनी घ्यावी आणि त्या घेतील ही खात्री आहे आम्हाला आणि आमचा भगवान पण आमच्या पाठीशी असतोच।